नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट, खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रोहित खूप दिवसांपासून राधिकाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. त्या सगळ्याचं कारण समोर येणार आहे. रोहितचं वागण्यामागचं कारण समोर येणार आहे. रोहित राधिका बरोबर असं काय वागतोय त्याचं कारण म्हणजे रोहितचं बाहेर असलेलं अफेअर, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. कारण रोहितला आता राधिका ही गावछाप वाटत आहे. कारण राधिकाबद्दल त्याच्या मनात नको नको त्या गोष्टी येत असतात आणि त्याला वाटत असतं राधिका ही चुकीची आहे आणि राधिका जे काही वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. पण हे सगळं कमळीमुळं ऋषीच्या समोर येणार आहे. आणि जेव्हा राधिका आणि ऋषी त्या कॅफेमध्ये रोहितला रंगेहात पकडतात तेव्हा राधिकाने तर रोहितचं थोबाड फोडलेलं आहे. कारण तिला रागच अनावर झालेला नाही. ती रोहितवर मनापासून प्रेम करते. तिने लव्ह मॅरेज केलेलं होतं, घरातल्या सगळ्यांचा विरोध होता, तरी सुद्धा रोहितनं तिच्यासोबत लग्न केलेलं होतं. पण आज मात्र गोष्टी वेगळ्याच घडत असतात आणि राधिकाला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. खरं तर हे जे काय आहे या सगळ्यामध्ये राधिकाचा अजिबात दोष नाही, पण रोहितच्याच मनात या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळेच हे सगळं घडत आहे. आता हे सगळं कशा पद्धतीने होणार, कसं उघडकीस येणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमळी त्याचबरोबर बाकीची सगळी मुलं आता कॉलेजमध्ये गेलेली असतात. एक ज्या मॅडम असतात त्या बरेच दिवस कॉलेजला आलेल्या नव्हत्या, म्हणजे 15 दिवसांची त्यांची सुट्टी होती आणि आता अचानक त्या आलेल्या आहेत. ऐन तोंडावरती परीक्षा आलेली आहे आणि नेमकं घडतं असं की त्या मॅडमचा सिलेबस काही पूर्ण होत नसतो. त्यांनी एक कन्सेप्ट शिकवलेली असते, पण ती कन्सेप्ट नमिता आणि त्याचबरोबर कमळी या दोघींनाही समजलेली नसते. त्या दोघीही आवर्जून विचारू लागतात, पण त्या मॅडम म्हणतात की हे बघा, मी एक्स्ट्रा लेक्चर वगैरे काही घेणार नाहीये, तुम्हाला स्वतःलाच हे सगळं करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत अशा पद्धतीने त्या मॅडम सांगत असतात. आणि अनिका म्हणते की का घ्यावं त्यांनी आणि कशासाठी डबल शिकवायचंय असं अनिका सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्या मॅडम चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत ही गोष्ट जवळजवळ लक्षातच आलेली असते. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं की आता ऋषी ठरवतो की कमळी आणि त्याचबरोबर आता निंगी या सगळ्यांना आपण लेक्चर द्यायचं, म्हणजेच या सगळ्यांच्या मदतीसाठी आपण धावून जायचं हा विचार ऋषीने केलेला असतो. आणि त्याचबरोबर ऋषी म्हणतो की मी लेक्चर घेतो, तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दल अवघड वाटतंय ते सांगा. आणि मग ऋषीने लेक्चर सुरू केलेलं असतं. नेमकं नयनतारा आणि राधिका दोघी आलेले असतात. राधिकाने जेवण वगैरे सगळं आणलेलं असतं आणि राधिका म्हणत असते की ऋषी हे मी घेऊन आलेली आहे. आणि त्याच वेळेस इकडे आता ऋषी म्हणतो की हो. मग नयनतारा येते आणि नयनतारा सांगू लागते की ऋषी, मी जे मगाशी प्रेझेंटेशन बनवायला सांगितलेलं होतं ते पूर्ण झाले का तुझं, मला पाहायचंय, चल मी आत्ता आलेली आहे. आणि मग ते प्रेझेंटेशन पाहण्यासाठी आता ऋषी आणि त्याचबरोबर नयनतारा लॅपटॉपच्या पुढे जातात. आणि नेमकं नयनतारा जेव्हा तिथे जाते तेव्हा मात्र त्या लॅपटॉपच्या समोर असते ती म्हणजे कमळी. कारण ऋषी जेव्हा हे सगळं बघत होता, तो शिकवत होता, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि आता नेमकं हे सगळं घडल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. कारण समोरच कमळी असते आणि या सगळ्याचा मोठा धक्का आता ऋषीला तर बसलेला असतो, पण त्याचबरोबर इकडे कमळीला सुद्धा बसलेला आहे. आणि कमळी, निंगी सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत. त्यांना कळतच नाही आहे की आता करायचं काय, या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कशा करायच्या असा प्रश्न पडलेला असतो. आणि याच विचारात कमळी असते, निंगी असते आणि त्या दोघीही बाहेर निघालेल्या असतात. त्याचबरोबर बंड्या म्हणत असतो, अरे कुठं फिरताय तुम्ही. तेव्हा ह्या दोघीही सांगतात की थोडं अर्जंट आहे, असंच फेरफटका मारून येतो. आणि त्याचबरोबर त्या दोघीही बाहेर जातात आणि पाहतात तर काय, तिथे रोहित असतो आणि रोहित एका बाईबरोबर असतो. त्या बाईला रोहितने जणू मिठीत घेतलेलं असतं, मिठी मारलेली असते आणि तिला खूपच
प्रेमाने बोलत असतो आणि तिला सांगत असतो की हो लवकरच आपण लग्न करूया, या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. तेव्हा मात्र कमळी आणि निंगीला धक्का बसतो. कमळी म्हणते की याचंच तर कारण आहे की रोहित दादा हे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे रोहितच्याबद्दल या सगळ्या गोष्टी आता कमळीला कळल्यानंतर तिला धक्का बसतो. ऋषीला सगळं जाणवत असतं, म्हणजेच रोहित वहिनीबरोबर चुकीचा वागतोय. त्याचवेळी नयनतारा म्हणत असते, ऋषी आज जे काय घडलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तुला मी सांगितलं होतं पण तू ऐकलं नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ आई, कंपनीत एकत्र काम करणं ही अट होती आणि कंपनीत कामाला मी सुरुवातही केलेली आहे, पण तू एक गोष्ट विसरते की माझं प्रोफेशन, माझं पॅशन, मला आनंद ज्यातून मिळतो ती गोष्ट मी कधीच सोडणार नाही, असं ऋषी बोलत असतो. आणि नयनतारा म्हणत असते, पण ऋषी तुला कळतंय का? ऋषी म्हणतो की त्या गोष्टीचा माझ्या कामावरती कोणताही झपाटा होणार नाही, कोणताही परिणाम होणार नाही, कारण माझं काम हे झपाट्याने चालू राहील, असं सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय आहे. त्याच वेळेस नयनतारा म्हणते की ऋषी, राधिकाही तिथे आलेली असते. राधिका म्हणत असते की मला ऋषी जरा बाहेर जायचं आहे, माझ्या मावशीकडे कार्यक्रम आहे, त्यासाठी जायचं आहे. आणि त्याच वेळी ऋषी म्हणतो की चालेल, सोडतो मी तुम्हाला. आणि मग राधिका वहिनीला ऋषी सोडायला निघालेला असतो. तेवढ्यातच इकडे कमळीचा ऋषीला फोन येतो आणि कमळी सांगू लागते की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की काय झालं, नक्की काय? आणि त्याचवेळी कमळी सांगू लागते की रोहित दादांना आणि एका बाईला मी एकत्र पाहिलेलं आहे. खरं तर ही गोष्ट चुकीची आहे, मी अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे, पण मी त्या दोघांनाही एकत्र पाहिले आणि रोहित दादा त्या बाईच्या खूपच क्लोज होते. तेव्हा मात्र ऋषी म्हणतो काय? तेव्हा कमळी म्हणते की हो. ऋषी म्हणतो कुठे पाहिलेलं आहे? कमळी त्या कॅफेचं नाव सांगते, म्हणजे त्या एरियाचं. राधिका म्हणते की ऋषी मला आत्ताच्या आत्ता त्या साईडला घेऊन चल, मला तिकडंच जायचं आहे. ऋषी तिला म्हणत असतो नको बहिणी. तेव्हा कमळी म्हणत असते बहिणी मला माफ करा, मी सांगायला नको होतं. पण ऋषी म्हणत असतो की तू सांगितलं ते बरोबरच केलेलं आहे, कारण आता दादाचं वागणं जे आहे ते चुकीचं चाललेलं आहे हे लक्षात आलेलं आहे माझ्या. तेव्हा मात्र आता राधिका म्हणत असते की आता काय? त्याचवेळी ऋषी आणि कमळी दोघंही राधिकाला समजावत असतात. शेवटी त्या कॅफेकडे कमळी, ऋषी, राधिका सगळे जाऊ लागतात. आणि मग मात्र इकडे तिथे गेल्यानंतर स्वतः राधिका डोळ्यांनी पाहते आणि तिला धक्का बसतो, कारण खरंच रोहित त्या मुलीच्या मिठीत असतो आणि दोघंही एकमेकांच्या खूपच क्लोज आलेले असतात. त्यावरून स्पष्ट होत असतं की त्यांचं नातं हे पुढं गेलेलं आहे. तेव्हा मात्र राधिका म्हणते की रोहित काय चाललंय हे सगळं? त्याचवेळी ऋषी सुद्धा म्हणतो की दादा तुला कळतंय का, आत्तापर्यंत तू वहिनीला दोष देत होता, पण ह्या सगळ्या मागे तुझं हात आहे, तू चुकीचा आहे म्हणून हे सगळं घडतंय, तू चुकीच्या पद्धतीने वागलेला आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा मात्र रोहित म्हणतो की माझं काहीही चुकलेलं नाही, मी चुकीचं काहीही वागलेलं नाही. तेव्हा मात्र कमळी म्हणते रोहित दादा तुम्ही चुकीचं बोलताय, काल मी तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ कमळी तिथे दाखवते. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. ऋषी म्हणत असतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर राधिकाने तर रोहितच्या खानदिशी कानाखाली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं प्रत्येक वेळेस मला ब्लेम करायचं, मी गावाकडची, मी गावठी, मी गावरान म्हणून मला चिडवायचं आणि तर बाहेर स्वतः शेण खायचं आहे. म्हणूनच आत्ता मला कळलेलं आहे की या सगळ्या मागचं कारण काय आहे, तू माझ्याशी घरी चुकीचं का वागतो त्याचं कारण मला कळलेलं आहे. तेव्हा मात्र ऋषीला सुद्धा खूप राग आलेला असतो. ऋषी म्हणत असतो की मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती, मला ना तुला दादा म्हणायची ही लाज वाटते. कमळीच्या मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ मी आता घरी गेल्या गेल्या आईला दाखवणार आहे आणि तुझे हे काय कांड चाललेले आहेत ते समोर आणणार आहे, तुझी भांडाफोड करणार आहे. तेव्हा मात्र आता रोहित घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की प्लीज असं नका करू, तुम्ही माझं ऐका. पण ऋषी रोहितचं ऐकायला तयार नसतो आणि राधिका सुद्धा तयार नसते, कारण इतके दिवस राधिका शांत होती, सगळं ॲक्सेप्ट करत होती. पण या सगळ्या मागे आपला काही दोष नसताना आपला नवरा आपल्याला दोषी ठरवतो आणि स्वतः इकडे बाहेर शेण खातोय, त्या गोष्टीचा तिला खूप राग आलेला असतो.
अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.